या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे यांच्याकडून। पूजा, राज ठाकरे अखेर लोकलमध्ये बसलेत। गेल्या काही वेळापासून राज ठाकरे हे लोकलच्या प्रतीक्षेत होते। चर्चगेट स्थानकावर ज्यावेळी राज ठाकरे उतरतील त्यावेळी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? राज ठाकरे गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून दादर रेल्वे स्टेशनवरती होते आणि ते लोकलला आता मोर्चाच्या ठिकाणी जात आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत, मुंबईमध्ये जे मनसेचे नेते आहेत ते त्यांच्यासोबत आहेत। राज ठाकरे गाडीनं त्यांचा ताफा घेऊन रस्त्यानं जाऊ शकत होते, रस्ते मार्गाने ते मोर्चास्थळी जाऊ शकत होते, परंतु एक प्रकारे दादर रेल्वे स्टेशन गजबजलेलं असतं, मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी असते, ते एक प्रकारे लोकांशी कनेक्ट व्हायला सुद्धा राज ठाकरेंनी हा मार्ग निवडला असावा अशी सुद्धा चर्चा केली जाते। अंकिता, निश्चित पूजा, मात्र राज ठाकरे साधारण किती वेळात रेल्वे स्थानकावर पोहोचतील आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने खबरदारी घेण्यात आली आहे आणि राज ठाकरेंचा चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ते मोर्चास्थळी जाण्याचा मार्ग नेमका कसा असेल? राज ठाकरे लोकलमध्ये सध्या बसलेले आहेत। ते पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मोर्चाच्या स्थळी पोहोचतील। त्याच्या आधी ते एका हॉटेलमध्ये विश्रांती घेणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतरच ते तिथे जातील। तिथे त्यांचं भाषण होणार आहे। आता विरोधकांचा हा जो मोर्चा आहे, सत्याचा मोर्चा असं त्यांनी नाव दिलेलं आहे, त्याची जय्यत तयारी केली जाते। राज्यभरातून अनेक जे कार्यकर्ते आहेत ते रवाना झालेले आहेत। ते आता काहीच वेळामध्ये मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। फॅशन स्ट्रीट जर तुम्ही बघाल तर फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानं आहेत, अनेक जण तिथे खरेदी करण्यासाठी येतात, तर ते देखील आज बंद करण्यात आलंय या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती। अंकिता, निश्चित पूजा, आपण ज्या पद्धतीने पाहतोय खरं तर या मोर्चाचं स्वरूप जेवढं वाटत होतं त्यापेक्षा हे मोठं करण्यात आलंय, कारण राज्यभरातूनच मनसेचे असतील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या एकंदरीतच आंदोलनाची, या मोर्चाची रूपरेषा नेमकी कशी असेल? मोर्चा हा मोठ्या प्रमाणात भव्य असणार आहे अशी तरी दिसून येते, कारण की मोठे मोठे बॅनर्स लावण्यात आले। ठाकरे बंधूंची मोठी चर्चा या बॅनर्स मधून दिसून येते की याशिवाय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आहे, हे दोघं देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। काँग्रेस असेल, शरद पवार, महाविकास आघाडी हे सगळे एकत्रित नेते या मोर्चामध्ये ताकद लावत आहेत आणि निवडणूक आयोगाला ते जाब विचारणार आहेत। पण विरोधकांनी मात्र या मोर्चावरती टीका केलेली आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप देखील आज मूक आंदोलन करते। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम असतील किंवा मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये भाजप मूक मोर्चा काढणार आहे आणि या मोर्चाला ते प्रत्युत्तर देणार आहेत। अंकिता, निश्चित जसा तू उल्लेख केलास पूजा की एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसेचा हा मोर्चा होतोय, तर दुसरीकडे यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपचं मूक मोर्चा होतोय। ह्या मूक मोर्चा नेमका कशा पद्धतीने असेल आणि ह्या दोन्ही आंदोलनांना, या दोन्ही मोर्चाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे? महाविकास आघाडी आणि मनसेचा हा जो मोर्चा आहे याच्यावरती विरोधक सडकून टीका करतात। महायुतीचे अनेक नेते आहेत, त्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या वेळेला विधानसभेचा निकाल आला, लोकसभेचा निकाल आला, त्यावेळेला हे मोर्चे का काढले गेले नाहीत आणि आता जेव्हा तुम्ही निवडणूक हरता त्यावेळेला निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जातात? त्यामुळे आयोगाला प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही तुमची कामगिरी सुधारा, जनतेमध्ये जा, त्यांची कामं करा आणि निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला देखील, खोचक सल्ला हा दिला जातोय। निश्चित जसं आपण पाहतोय पूजा सकाळपासूनच की सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या या मोर्चावरती टीका केली जाते, विरोधक कशा पद्धतीने आता या मोर्चाला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे? आता या मोर्चामध्ये नेमका आता राज ठाकरे काय बोलणार आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवार असतील, यांची भाषणं होतील आणि या भाषणांमधून नेमकं ते कोणावरती निशाणा साधणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की अनेकदा निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांची देखील महाविकास आघाडीनं भेट घेतली होती आणि जे काही निवडणुकीच्या याद्या आहेत त्याच्यामध्ये दुबार मतदार नोंदणी झालेली आहे किंवा एकाच पत्त्यावरती अनेक जे मतदार आहेत त्यांची नोंदणी केलेली आहे, असे अनेक गंभीर आरोप केले होते। राज ठाकरेंनी सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांना हे सगळे पुरावे दाखवलेले होते। नवी मुंबई असेल किंवा मुंबईमध्ये असेल, मनसे जे पदाधिकारी आहेत ते निवडणूकच्या मतदार याद्या आहेत ते तपासतायत आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। आता ह्याला निवडणूक आयोग सुद्धा कसं प्रतिसाद देणार आहे, त्याला काय प्रत्युत्तर देणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच पूजा, संपूर्ण राज्यामध्ये या मोर्चाची चर्चा आहे। एकीकडे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकांच्या तोंडावरती विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभारलेलं हे एक आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल अशी विरोधकांना अपेक्षित आहे। दुसरी गोष्ट आपल्याला महत्त्वाची या ठिकाणी म्हणता येईल की ती म्हणजे राज ठाकरे मवियामध्ये सहभागी होणार का हे पण आता पाहणं
महत्त्वाचं ठरणार आहे. आता राज ठाकरे मवियामध्ये सहभागी होणार की नाही याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. परंतु राज ठाकरेंच्या मवियामध्ये येण्याला काँग्रेसचा विरोध असावा अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मात्र ठाकरे बंधू एकत्र येतील आणि त्याला आमचा विरोध नसणार आहे अशी अनेकदा प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेली आहे. परंतु आता या मोर्चानंतर किंवा जेव्हा निवडणुका अगदी जाहीर होतील महापालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर नेमकी काय घोषणा होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. प्रशांत. नक्कीच धन्यवाद पूजा, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता.